पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि झोन 7 अंतर्गत सुरू असलेल्या मिशन क्रॅकडाऊन या विशेष मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी बेकायदेशीर धंद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत केवळ किरकोळ आरोपींवर नव्हे तर बेकायदेशीर व्यवसायामागील मुख्य सूत्रधार, संचालक आणि आर्थिक लाभार्थ्यांविरुद्धही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। दिनांक 16 जुलै 2026 रोजी लोहगाव पोलीस स्टेशन हद्दीतील खेसे पार्क परिसरात संशयित ऑटोरिक्षावर कारवाई करून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले। या प्रकरणात हनुमंता जीवलिंगप्पा शिंदे वय 22 वर्षीयाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे 3,95,988 रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये ऑटोरिक्षासह जप्त करण्यात आला आहे। याच दिवशी खराडी पोलीस स्टेशन हद्दीत झोन 7 विशेष पथकाने सेन्सर आयटी टॉवर परिसरातील मोकळ्या मैदानावर छापा टाकून बेकायदेशीर मटका जुगार अड्ड्यावर कारवाई केली। या कारवाईत मटका रायटर आणि ग्राहकांसह एकूण 11 जणांना ताब्यात घेण्यात आले असून या व्यवसायाचा मुख्य चालक बापू भगवान टेकाळे यालाही आरोपी करण्यात आले आहे। या कारवाईत 73,430 रुपये रोख रक्कम, मटका, साहित्य, 2 ऑटोरिक्षावारा, मोबाईल फोन असा एकूण 3,95,430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। झोन 7 पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ, अवैध शस्त्रे किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर व्यवसायाची माहिती असल्यास निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र मार्शल टाइम्स।